नमस्कार मित्रांनो, मी सध्याला प्रयागराज या ठिकाणी संगम घाटावर उभा आहे। या ठिकाणी यमुना नदी आणि गंगा नदी दोन्ही एकत्र येतात। तो स्पॉट म्हणजे हा संगम घाट, की जे या साईडला जे माझ्या बाजूला जे तुम्ही पाहताय इथे जे पाणी तुम्ही दिसतंय तर हे आहे गंगा नदीचं पाणी। ही गंगा नदी हिमालयामध्ये गोमुख या ठिकाणी उगम पावलेली आहे, ज्या तीरावर 22 किलोमीटर नंतर, गोमुखच्या नंतर 22 किलोमीटरवर गंगोत्री हे ठिकाण आहे। म्हटलं जातं की गंगा नदी गंगोत्री या ठिकाणी उगम पावलेली आहे, पण तसं नाही आहे। गंगा नदी ही गोमुख, हिमालयामध्ये गोमुख या ठिकाणी उगम पावलेली आहे आणि नंतर पुढे आल्याच्या नंतर तिच्या तीरावर, गंगेच्या तीरावर एक गंगोत्री एक ठिकाण आहे। ओके, आणि तुम्ही इकडच्या साईडला जे पाहताय माझ्या ही साईड, ही माझ्या बॅक साईडला ही आहे यमुना नदी। ही यमुना नदी, तर ही यमुना नदी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावलेली आहे आणि नंतर तशीच पूर्ण डाऊन साईडला येत, दक्षिणेकडे येत ही नदी दिल्लीमधून पुढे पास होते आणि दोन्हीही एकत्र येतात प्रयागराज या ठिकाणी। जुनं नाव अलाहाबाद, हिंदीमध्ये त्याला इलाहाबाद म्हटलं जातं। आणि अशा या दोन्हीच्या संगमावर मी उभा आहे। तर हे संगम, तर हे पहा, इकडनं येणारं जे हे पाणी आहे ते हे आहे गंगेचं पाणी आणि हे प्रवाह असा पुढे जातो आणि तिकडनं येणारं जे पाणी आहे ते यमुनेचं पाणी, आणि दोन्ही पाणी असं इथं एकत्र होतं आणि नंतर ही पुढं अशीच पुढं वाराणसीकडे ही गंगा अशी कंटिन्यू जाते। आता इकडल्या साईडनं येणारं जे पाणी आहे, गंगेचं जे पाणी येणार आहे ते हे पाणी एकदम शुद्ध असतं, चांगलं आहे। परंतु यमुनेचं येणारं जे पाणी आहे ते निश्चितच खूप कारण का की पूर्ण दिल्लीचं ड्रेनेज या यमुना नदीमध्ये सोडलं जातं। त्याच्यामुळे दिल्लीचे पूर्ण गटार असतील, त्यानंतर मथुरेला असेल, वृंदावनला, मथुरेला तिथले जे काही गटार असतील ते हे सर्व यमुना नदीमध्ये सोडले जातात आणि दिल्लीमधले जे काही कंपन्यांचं पाणी असेल, सोसायटीचं पाणी असेल, वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी असेल, तर ते घाण पाणी कसल्याच प्रकारची ट्रीटमेंट न करता यमुना नदीमध्ये सोडलं जातं। त्यामुळं ते पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त पाणी हे या साईडला आहे। मला हे वरून येणार, हे जो ब्रिज आहे ना, ह्या ब्रिजच्या कडनं येणारी यमुना नदी आणि इकडनं जाणारी ही गंगा नदी, दोन्हीचं पाणी तिथं एकत्र येतं। प्रवाह तसा या साईडला एकत्र येतो, परंतु हा वळवलेलं पाणी आहे म्हणायला हरकत नाही, किंवा रेतीनं वगैरे थोडंसं पाणी थोडंसं वळलेलं आहे। पूर आला की पाणी इकडच्या साईडला जातं, मोठं पूर आल्याच्या नंतर हे पाणी सरळ या दिशेनं पुढं जातं। तर अशा पद्धतीच्या या संगम घाटावर मी या दोन्ही ठिकाणी, यमुनोत्री, गंगोत्री या दोन्ही ठिकाणी घेऊन म्हणण्यापेक्षा त्यांच्यासोबत जाण्याचं लाभ मला मिळाला, भाग्य मिळालं, आणि ते म्हणजे माझे आई वडील शिवदास रामराव सिरसाट आणि माझी आई स्वर्गीय यमुनाबाई शिवदास सिरसाट यांना घेऊन मी यमुनोत्रीला गेलो होतो 2011मध्ये, मेमध्येच, असाच सुट्ट्यामध्ये। आज जशी सुट्टी आहे तसंच, आणि गंगोत्रीला सुद्धा त्याच एका टूरमध्ये गेलेलो होतो आणि त्यांच्या सोबतीनं मला भाग्य लाभलं बद्रीनाथ आणि केदारनाथ या ठिकाणी जाण्याचं सुद्धा मला भाग्य मिळालं। एक मी भाग्य समजतो की आईवडिलांना घेऊन त्या दोन्ही ठिकाणी मला जाण्याचं भाग्य मिळालं। 4 ठिकाणी आलो, त्यावेळेस गेलो होतो आणि आज मात्र थोडंसं आता खेतर म्हणता येणार नाही, निसर्गाचा नियम आहे, कुणी येणार आहे म्हणजे कुणी जाणार आहे। तर 2011च्या नंतर आज या घाटावर, या संगम घाटावर माझ्या आईच्या अस्थीचं विसर्जन करण्यासाठी मी आलेला आहे। आईची सहज आईनं बोलून दाखवलेलं होतं की आणखी एकदा काशी वगैरे मला जावं वाटायला लागले। जायचे म्हटली नव्हती, पण जावं वाटायला लागले असं म्हटली होती, पण तब्येत वगैरे काही साथ देत नव्हती। अस्थमाचा थोडासा त्रास असल्यामुळे मी आईला इथपर्यंत घेऊन येऊ शकलो नाही। पण प्लॅन होता की हैदराबादवरनं, जसं पुरी जसं आणलं तसंच हैदराबादवरनं फ्लाईटनं
घेऊन यावं आणि तितकं ते जमलं असतं, पण जावं थोड्या वेळानं, एक 5-6 महिन्यानं जावं असं डोक्यामध्ये आलं. परंतु अचानकच ईश्वरानं किंवा नीतीने म्हणा घाला घातला आणि आईचं अचानक अस्थम्यामध्ये निधन झालं. आणि मग आईचं इथे येण्याची जी इच्छा होती या घाटावर, म्हणजे अयोध्येला, वाराणसीला, प्रयागराजला येण्याची जी इच्छा होती ती प्रत्यक्षामध्ये होऊ शकली नाही. म्हणून मनाला कुठेतरी आयुष्यभर जीवन जगत असताना मनाला वाईट वाटू नये, आपल्याला सुद्धा जीवन जगत असताना थोडंसं भावनिक झालो मी. जीवन जगत असताना कुठंतरी आपल्याकडनं काहीतरी राहून गेलं असं वाटू नये, या भावनेत मी आईच्या हस्ते घेऊन इथं आलेला आहे. मी विज्ञानवादी आहे, विज्ञानाची कास धरून चालणारा आहे. कुठंतरी ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, मान सन्मानानं जगण्याचा एक स्वाभिमान दिला, शिक्षण दिलं, खूप कष्टातून आपल्याला उभं केलं, त्यांच्याही काहीतरी अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, मनामध्ये माझ्या कुठंतरी एक हुरहुर राहू नये म्हणून मी आज या संगम घाटावर आलेला आहे. तसं तर माझ्या सर्व बहिणी, माझी सर्व फॅमिली, वडिलांना घेऊन मला इथे येण्याचं माझं नियोजन होतं. परंतु उन्हाच्या परिस्थितीमध्ये वडिलांना पण हे ऊन सहन होणार नाही. इथं टेम्परेचर खूप जास्त असतं मेमध्ये आणि इतरसुद्धा फॅमिलीला त्रास होईल ह्या प्रवासाचा. म्हणून आम्ही ठरवलं होतं दीपावळीमध्ये इथे यायचं, दीपावळीच्या सुट्ट्यामध्ये. परंतु दीपावळीच्या सुट्ट्यामध्ये खूपच जास्त दिवस होत आहेत. प्रत्येकजण जे धार्मिक भावनिक असणारे माणसं म्हणतात इतके दिवस अस्थी घरामध्ये ठेवायचे नसतात, त्यांचं लवकर विसर्जन करून त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती द्यायची असते. म्हणून माझ्या बाबतीत मी विज्ञानवादी आहे, माझ्या बाबतीत मी माझं जे काही आहे त्या गोष्टी माझ्यापर्यंत मी मर्यादित ठेवतो. परंतु त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या अपेक्षानुसारच मी वागण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून कुठंतरी मला त्यांचंही मन जपता येतं आणि माझंही. म्हणून तर अशा स्वरूपामध्ये आज माझ्या आईला आजचा शेवटचा निरोप इथं देत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, बाय.